नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅपी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की CET MBA CETचा ॲप्लिकेशन फॉर्म हा कसा भरावा. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तसे अजून गोष्टी पाहणार आहे. तर याची A to Z माहिती पाहणार आहे. रजिस्ट्रेशन कसं करावं, फॉर्म A to Z व्यवस्थित कसा भरावा, डॉक्युमेंट्स कसे अपलोड करावे आणि याचं पेमेंट कसं करायचं, ह्या सर्व डिटेल्स आपण पाहणार आहे. तसंच तुम्हाला CET जर तुम्ही देणार असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करत आहोत. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण CET विषयी सर्व माहिती अपडेट करणार आहोत. तसेच ॲप्लिकेशन फॉर्म भरून झाल्यानंतर ॲडमिट कार्ड कधी येणार, रिझल्ट कधी लागणार, रिझल्ट लागून झाल्यानंतर त्याची कॅप राऊंड कधी चालू होणार, ते तुम्हाला कॉलेज भेटूस तोपर्यंत सर्व ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या आपण या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करणार आहात. तसेच तुम्हाला इम्पॉर्टंट स्टडी कोणता, नोट्स काय आहेत, या सर्व आपण डिटेल्स त्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत. तर हा ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. या ठिकाणी आपण सर्वप्रथम रजिस्ट्रेशनला सुरुवात करू. रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर आपण पुढच्या प्रोसेसला कंटिन्यू करू. मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला या CETच्या पोर्टलवरती यायचं आहे. हे पाहू शकता या ठिकाणी CETcell.maha.cet.org या वेबसाईटवरती आलेलो आहोत. त्याच्यानंतर खाली आपण स्क्रोल करून पाहू शकता या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन आहे, CET एक्झामिनेशन पोर्टल 2025 या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपली रजिस्ट्रेशन विंडो ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला विचारेल साइन इनचं ऑप्शन येईल, ID पासवर्ड टाका. जर आपण नवीन आला असेल तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं जे 10वीचं मार्कशीट असतं किंवा 10वी किंवा 12वीचं त्या मार्कप्रमाणे आपल्याला या ठिकाणी आपले नाव टाकून घ्यायचं आहे. पहिल्या कॉलममध्ये टाकून घ्यायचं आहे आपलं पहिलं नाव आणि मधलं नाव. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये आपलं आडनाव टाकून घ्या. त्याच्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये आपला ईमेल ID. त्याच्यानंतर आपल्याला एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. तो स्ट्रॉंग पासवर्ड या ठिकाणी टाका. कन्फर्म पासवर्डमध्ये सेम पासवर्ड टाका. त्याच्यानंतर खालच्या सेकंड लास्ट ऑप्शनमध्ये तुमची या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने जी तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती या पद्धतीने सिलेक्शन करून घ्या तुम्ही. डेट ऑफ बर्थ सिलेक्शन करून झाल्यानंतर आपल्याला रजिस्टर या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. मी सर्व इन्फॉर्मेशन टाकून घेऊन तुम्हाला या पुढची प्रोसेस दाखवतो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या पद्धतीने सर्व डिटेल्स भरून घेतलेले आहे मी. तर त्याच्यानंतर जरा स्क्रोल करून खाली पाहू शकता रजिस्ट्रेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करून घेतलं आहे. तर या ठिकाणी एक मेसेज आला आहे ईमेल व्हेरिफिकेशन. जो आपण या ठिकाणी ईमेल ID टाकले आहे त्याच्यावर एक व्हेरिफिकेशन लिंक गेली आहे. ते लिंकवर आपल्याला क्लिक करून ती व्हेरीफाय करून घ्यायची आहे. तर ती कशी करावी या ठिकाणी मी तुम्हाला लगेच दाखवतो 1 मिनिटात. तर या ठिकाणी पहिलं आपल्याला आपल्या मेल IDमध्ये यायचं आहे. या ठिकाणी मेल ID ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता 1 नंबरलाच ऑप्शन आहे MHCET म्हणून एक व्हेरिफिकेशन लिंक आलेलं आहे. त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय ईमेल एक बटन आहे ब्ल्यू कलरचं, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्लिक केले या ठिकाणी पाहू शकता आपलं या ठिकाणी व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तर ॲटोमॅटिक या ठिकाणी रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपली पुढची विंडो या ठिकाणी ओपन होते. जर तुमची विंडो ओपन नाही झाली तर या ठिकाणी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण जो ईमेल ID टाकलेला तो ईमेल ID टाका. पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. या पद्धतीनं आपण आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला 1 नंबरला पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे पुढच्या कॉलममध्ये. त्याच्यानंतर खाली मदर्स नेममध्ये आईचं नाव टाकवा. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं रिलिजन काय ते रिलिजन या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर तुमचं रिजनल काय, रिजनल म्हणजे या ठिकाणी विचारतो तुम्हाला रुरल आणि अर्बन. या ठिकाणी जर तुम्ही खेडेगावमध्ये राहत असाल तर रुरल करा, जर शहर भागात राहता तर अर्बन करून घ्या. त्याच्यानंतर मदर टंग विचारत आहे ते या ठिकाणी तुमची मदर टंग काय येते ते टाकून घ्या. या ठिकाणी आपली शक्यतो मराठीच असते प्रत्येकाची. तर या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियनच असणार आहे. जर बाहेर कोणाची वेगळी असेल तर वेगळे टाकून घ्या. ॲन्युअल इन्कम किती आहे तुमचा, तर या ठिकाणी ॲन्युअल इन्कम टाकून घ्यायचा आहे काय असेल तो. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस विचारेल. जर तुम्ही मॅरिड असाल तर या ठिकाणी मॅरिड करा किंवा अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे लाईन 1मध्ये. लाईन 2मध्ये या ठिकाणी ॲड्रेस टाका. काय तुमच्या गावाचं नाव असेल, तुम्ही ज्या गावात राहता त्या नगराचं नाव असेल तर ते टाकून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करून घ्या.
महाराष्ट्र करा. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव जिल्हा निवडा. त्याच्यानंतर या ठिकाणी तालुका निवडा पुढे. त्याच्यानंतर त्याच्या तालुक्यात तुमचं गाव कोणतं आहे ते गाव सिलेक्ट करा. त्याच्यानंतर त्या गावाचा या ठिकाणी पिनकोड टाकून घ्यायचा आहे. ज्या गावात तुम्ही राहता त्या गावाचा पिनकोड टाकवा. त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर विचारलेला आहे, तर आपण जो वरती मोबाईल नंबर टाकला तोच आपल्याला या ठिकाणी खाली टाकायचा आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स विचारत आहे, त्या ठिकाणी तुम्ही सेम ॲज अ परमनंट ॲड्रेस या बटनावर क्लिक करून सेम ॲड्रेस या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला अदर डिटेल्स विचारेल. तर या ठिकाणी विचारत आहे बघा, आर यू डोमासाईल स्टेट इन महाराष्ट्र. तर या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहता का. त्या ठिकाणी 2 नंबरला विचारेल पुढे तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता का. जर मायनॉरिटीमध्ये येत असेल तुमची कास्ट तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर विचारेल तुम्ही डिसेबिलिटी आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर चौथा पुढे ऑप्शन आहे बघा, SSC पासिंग इयर या ठिकाणी तुम्हाला विचारेल, म्हणजे तुम्ही 10वी कधी पासआउट झाला ते वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करा. तर या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला 10वीला किती पर्सेंटेज पडले ते पर्सेंटेज या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. जेवढे पर्सेंटेज पडले असतील ते पर्सेंटेज या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला 10वीला कोणता बोर्ड होता तो बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्याच्यानंतर सिलेक्ट SSC स्कूल स्टेट, म्हणजे 10वी तुम्ही कुठून पास झाला ते या ठिकाणी जिल्हा राज्य ते निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लास्टचं एक ऑप्शन आहे बघा, आर यू अपेअरिंग 12वी डिप्लोमा वगैरे विचारत आहे. 12वी 2025ला तुमची पूर्ण होणार आहे का. या ठिकाणी जे आत्ता स्टुडंट 12वीला आहेत त्यांनी ह्या ऑप्शन निवडून तुम्ही येस करून घ्यायचं आहे, आणि ज्यांचं 12वी ऑलरेडी झालेले आहे तर त्यांनी या ठिकाणी नो सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि 12वीची सर्व डिटेल्स या पद्धतीने टाकून घ्या जशी 10वीची डिटेल्स टाकली. त्याच्यानंतर सेव्ह चेंज या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. मी सर्व डिटेल्स टाकून घेतो आणि पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवतो लगेच. या ठिकाणी सर्व डिटेल्स सेव्ह झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना या ठिकाणी CET रजिस्ट्रेशन हा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला करायचं आहे MBA CETसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता PGमध्ये आहे बघा, 1 नंबरचा ऑप्शन आहे महा MBA MMS CET 2025, यावर ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी MBAच्या जरा काहीतरी सूचना आहेत त्या सूचना वाचा. कोणाला किती फी वगैरे काही ऑप्शन डाऊट असेल तर ते या ठिकाणी सर्व ऑप्शन डाऊट क्लिअर होतील. तर या ठिकाणी पाहू शकता SC ST OBC हा जो 5 नंबरचा ऑप्शन आहे याच्यामध्ये दाखवलेला आहे बघा, जे कास्ट आहेत त्या कास्टला 1000 रुपये फी आहे आणि ओपन कास्टसाठी 1200 रुपये फी आहे. ओपन कास्टचं 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये दाखवलेलं आहे, या पद्धतीने पाहू शकता. या ठिकाणी डिक्लेरेशन असर्ट करा आणि आय असर्ट अँड प्रोसीड या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर ते केल्यानंतर आपण जे डिटेल्स मागाशी भरली ती सर्व डिटेल्स या ठिकाणी आपल्याला शो होईल. हे सर्व डिटेल्स एकदा चेक करा व्यवस्थित आहे का बघा. त्याच्यानंतर खाली दिलेला कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी OTP टाकून व्हेरीफाय OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला CETचा नंबर आपल्या या ठिकाणी तयार होतो. तो नंबर या ठिकाणी कुठेतरी कॉपी करून घ्या किंवा कशावर तर लिहून घ्या. जसं नसेल लिहून घेतला तर आपल्याला मेसेजला आणि ईमेलला हा ॲप्लिकेशन नंबर आलेलाच असतो, त्यामुळे काही अडचण नाही. त्याच्यानंतर प्रोसीड टू ॲप्लिकेशन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पुढचे डिटेल्स भरून घ्यायचे आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर डोमासाईल स्टेप 2 आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला विचारेल तुम्ही महाराष्ट्र स्टेटचे आदिवासी आहात का, तर येस करा. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची कॅटेगरी चॉईस करा, तुमची कास्ट कोणती आहे ती. त्याच्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का विचारेल. त्या ठिकाणी तुमच्याकडं कास्ट कुठली आहे ते विचारेल. तर या ठिकाणी तुमच्या कास्ट कोणती आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडं विचारेल जात प्रमाणपत्र आहे का, तर असेल तर येस करा. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्राचा या ठिकाणी नंबर टाकून घ्यायचा आहे, जो कोणता नंबर आहे तो.
नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला विचारेल तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि जर तुम्ही काढाय दिली असेल कास्ट व्हॅलिडिटी तर अप्लाय बट नॉट रिसिव्ड या बटनावर क्लिक करा. आता सध्या माझ्याकडे नाही आहे कास्ट व्हॅलिडिटी, सो मी नॉट अप्लायड या बटनावर क्लिक करून घेतो. जर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कशी काढायची हे माहीत करून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो या ठिकाणी तो व्हिडिओ पाहून घ्या आणि तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढून घेऊ शकता. तसेच कास्ट व्हॅलिडिटी संबंधित जर काही डाऊट असतील तरी तो आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करतच असतो. त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला काय असेल ते क्वेश्चन विचारू शकता. तुम्ही तिथं कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या पद्धतीचे उत्तरे आपण तुम्हाला नक्की देऊ. त्याच्यानंतर तुम्हाला खाली विचारत आहे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आता आहे का. जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. सेम प्रोसेस. त्याच्यानंतर खाली विचारत आहे तुम्ही अनाथ आहात का, तर या ठिकाणी नो करा आणि पुढे चला. ती स्टेप कंप्लीट झाल्यानंतर या ठिकाणी पुढची स्टेप विचारेल आपल्याला एज्युकेशन डिटेलची. या ठिकाणी 10वीची डिटेल्स आपल्याला दिसते, त्या ठिकाणी 12वीची डिटेल्स पण या ठिकाणी आपल्याला दिसते या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला विचारेल तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे का. जर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असेल तर पास म्हणा. त्याच्यानंतर कोर्स या ठिकाणी सिलेक्ट करा. तर या ठिकाणी कोर्स तुमचा 2025लाच तुम्ही पासआउट होणार आहे. त्याच्यानंतर कोर्स किती वर्षाचा होता तो सिलेक्ट करा आणि कोणत्या ब्रँचला होता, बीकॉमला होता तर बीकॉम सिलेक्ट करा आणि पास पर्सेंटेज या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला किती मिनिमम किती मार्क्स होते, कितीपैकी किती पडले, त्याच्यानंतर या ठिकाणी अवॉर्डेड क्लास या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. जर तुम्ही आत्ता 3rd इयरला असाल, जर तुम्ही आत्ता ग्रॅज्युएशन लास्ट वर्षाला असाल तर या ठिकाणी अपेरिंग करा. या ठिकाणी कोणतासुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारला जात नाही अपेरिंग केल्यानंतर. अपेरिंग करून झाल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक्झाम सेंटर डिटेल्स टाकायचे आहेत. तुम्हाला आता तुमच्या गावापासून कोणतं सेंटर जवळ पडतं ते या ठिकाणी टाकून घेऊन 4 सेंटर टाकायचे आहेत. 4 पण व्यवस्थित टाका. या पद्धतीने मी जसं टाकतो या पद्धतीने टाकून घ्या. मला हे 4 सेंटर जवळ पडत आहेत तर त्याच्यामुळे मी हे 4 जवळचे सेंटर टाकून घेत आहे. जे तुम्हाला जे जवळ पडतं सेंटर ते तुम्ही सेंटर जवळचं टाकून घेऊ शकता. त्या पद्धतीने सेंटर टाका. त्याच्यानंतर सेव्ह प्रोसिजर बटनावर क्लिक करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा ऑप्शन येतो या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड. तर या ठिकाणी कसे डॉक्युमेंट अपलोड करायचे या ठिकाणी मी दाखवतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिलेक्ट अपलोड टाईप या बटनावर क्लिक करा. फोटो ऑप्शनवर सिलेक्ट करा. जी फोटो कशा पद्धतीने अपलोड करायचं हे या ठिकाणी सांगितलं आहे ते आय ॲग्री बटनावर क्लिक करून सोडून द्या ते. त्याच्यानंतर या ठिकाणी ही विंडो ओपन होईल. ओपन, कॅमेरा, रोटेट, क्रॉप, अपलोड. या ठिकाणी ओपन ही फाईल बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण गॅलरीमध्ये येऊ किंवा फाईल मॅनेजरमध्ये येऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी हा फोटो आपण सिलेक्ट करून घेतलेला आहे. या ठिकाणी फोटो अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. फॉर्म भरताना तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी फोटो सिग्नेचर हे स्कॅन करून ठेवलेले असलं पाहिजे. याच पद्धतीने सिग्नेचर पण याच पद्धतीने अपलोड करून घ्यायचे आहे. अपलोड बटनावर क्लिक करू. त्याच्यानंतर आपली सिग्नेचर ही खाली दिसते ती आपली सिलेक्ट करू. त्याच्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करून घेऊ. जर तुम्हाला ही सिग्नेचर कमी जास्त वाटत असेल तर क्रॉप करायची असेल तर क्रॉप या बटनावर क्लिक करायचं. पाहिजे तेवढे अँगल ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तसा. त्याच्यानंतर क्रॉप या बटनावर अपलोड क्लिक करून हाय तशी सिग्नेचर मॅनेज करू. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. या पद्धतीने ही फोटो सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट याच्या ठिकाणी येते की डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला दाखवतो. पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, बँक पासबुक, आधार कार्ड या पैकी तुमच्याकडे कोणतं डॉक्युमेंट अपलोड अवेलेबल असेल तर ते सिलेक्ट करा. या ठिकाणी आधार कार्ड मी अपलोड करून दाखवतो तुम्हाला. तर या ठिकाणी बाण पाहू शकता. या ठिकाणी अपलोड या बाण दिसत आहे. त्या अपलोड या बटनावर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर सेम ऑप्शन. त्याच्यानंतर ओपन फाईल या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण फाईल मॅनेजरमध्ये जाऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे PDF असेल तरी चालेल किंवा आधार कार्ड आपण या ठिकाणी स्कॅन करून ठेवलं असेल तर ते जरी अपलोड केले तरी या ठिकाणी चालेल. PDF किंवा स्कॅन केलेला फोटो आधार कार्डचा कोणतं पण डॉक्युमेंट असेल तरी चालेल. तर ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आधार कार्ड या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर अपलोड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी थोडा वेळ लागू शकतो अपलोड होण्यासाठी.
तर या ठिकाणी अपलोड झालेलं आहे ते या ठिकाणी व्ह्यू ह्या बटनावर आपल्याला दिसू शकतं. जर चुकीचा फोटो अपलोड झालेला असेल तर एडिट ऑप्शनवर डिलीट करून पुन्हा या पद्धतीने अपलोड करून घ्या. या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करून झालेले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. थोडाफार नेटवर्क इश्यूमुळे जरा या ठिकाणी वेळ लागत आहे. त्यानंतर आपण सर्व माहिती जी भरली आहे पहिल्यापासून आत्तापर्यंत ती सर्व माहिती या ठिकाणी दिसते. व्यवस्थित खात्री करून घ्या सर्व माहिती बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर तुम्ही पुढचा निर्णय घ्या की फॉर्म सबमिट करायचा का नाही ते. जर सर्व माहिती व्यवस्थित असेल तर या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. जर या ठिकाणी एका दुसरी कोणतीसुद्धा माहिती जर मिस्टेक असेल तर या ठिकाणी पाहू शकता वरती पेन्सिलचं बटन आहे. तर त्या कॉलममध्ये ते पेन्सिलच्या बटनावर क्लिक करून तुम्ही जी माहिती चुकली आहे ती या ठिकाणी दुरुस्त करून घेऊ शकता. याच पद्धतीने प्रत्येक ऑप्शनला वरती पेन्सिल दिली आहे. त्या पेन्सिलवर जाऊन तुम्ही ते करेक्शन करू घेऊ शकता. त्या पद्धतीने सर्व माहिती बरोबर आहे. तर या ठिकाणी आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन या बटनावर क्लिक करून आपण या ठिकाणी पेमेंटला पुढे जायचं आहे. तर या ठिकाणी विचारत आहे तुम्ही शुअर आहे का पेमेंट करण्यासाठी, तर येस करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता आपलं कास्टमध्ये आहे. तर कास्टमध्ये असल्यामुळे या ठिकाणी आता आपल्याला 1000 रुपयाचं पेमेंट लागणार आहे. जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 1200 रुपयाचं पेमेंट लागणार आहे. तर या ठिकाणी पेमेंट 1000 रुपये दिसत आहे. तर सिलेक्ट या बटनावर क्लिक करा. टोटल फी 1000 दाखवत आहे. प्रोसीड बटनावर क्लिक करून आपण पेमेंट करून घेऊ या ठिकाणी. तर या ठिकाणी पेमेंट कसं करायचं ते या ठिकाणी आपल्याला पुढची विंडो ओपन होईल त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी रोजर पे बटनावर क्लिक करून घ्या. इन्स्ट्रक्शन क्लोज करून घ्या. त्यानंतर आय ॲग्री टर्म कंडिशन बटनावर क्लिक करून प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ओके बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पेमेंटची विंडो ओपन होत आहे. तर या ठिकाणी ही पेमेंटची विंडो ओपन होते. तर या ठिकाणी मल्टिपल ऑप्शन दिसत आहेत. जर तुम्ही QR कोड स्कॅन करून पेमेंट करणार असेल तर या QR कोडवर बटनावर क्लिक करा. या ठिकाणी स्कॅनर ओपन होईल. तर या ठिकाणी टोटल फी आहे 1000 रुपये. त्यांचे चार्जेस आणि GST हे 1.8 पैसे लागत आहेत. तर कंटिन्यू अँड पे बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपला QR कोड ओपन होईल. मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन ओपन करून QR कोड स्कॅन करून घ्या. पेमेंट ॲटोमॅटिक कट होईल. पेमेंट ॲटोमॅटिक कट झाल्या या ठिकाणी हे तर आपल्या फॉर्ममध्ये आपण एंटर करू आणि त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म दिसणार आहे आणि खाली पेमेंटचं ऑप्शन दिसणार आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे आणि लगेच खाली प्रिंटचं ऑप्शन दिसत आहे. तर त्या प्रिंटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. तर या पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर हा फॉर्म भरायची जर पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जर याच्यामध्ये काही डाऊट वगैरे असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा तुमच्या CET देणाऱ्या प्रत्येक मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडो अगर न आवडो पण तुम्हाला आपलं WhatsApp ग्रुप जॉईन करायला विसरू नका. कारण त्याच्यामध्ये सर्व महत्त्वाचे विषय घटक ते तुम्हाला त्या ग्रुपमध्ये समजणार आहेत. तर तुम्ही ग्रुप महत्त्वाचा आहे तर 100% जॉईन करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण जॉईन करायला सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.